लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये अद्वैत कलासाठी ताट तयार करतो आणि तिला जेवायला देतो। कला म्हणते नको राहू दे तू खा। यावरती अद्वैत म्हणतो हे बरं आहे, म्हणजे कसं आहे ना, नैवेद्याचं ताट आहे आणि तुमच्या खऱ्यांच्या घरात पण असेल ना काहीतरी की अन्न समोर आल्यावरती हे असं त्याचं वाया नाही घालवायचं, म्हणून अन्नाचा अपमान चांगला नाही, खाऊन घे। म्हणजे माझ्या समोर कुणीही उपाशी असतं ना तर मी त्याला हे दिलंच असतं आणि उगाच भाव खायवाच्या ऐवजी अन्न जेवून घे बरं, असं म्हणत अद्वैत आता कलाला आपल्या ताटातलं अर्ध अन्न देतो आणि कला आता अद्वैतच्या सोबत जेवत असते। दोघं जण जेवत असताना इकडे आता रोहिणी बाहेर येते आणि ती हे दृश्य पाहते आणि विचार करते, सरोज वहिनी किती ग बिचारी, तू ह्या दोघांना नेहमी लांब करण्याचा प्रयत्न करतेस तरी ही दोघं काही लांब होत नाही। तू जितकं लांब करण्याचा प्रयत्न करतेस तितके ते दोघं जण जवळ येत चाललेत आणि ती त्या दोघांचे फोटो काढते। मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टच्या टेबलवरती सगळे जण बसलेले असताना अचानकपणे अगदी जुन्या आठवणी निघतात। आबा सांगतात, खरं तर रजनी आहे ना, ही सुरुवातीला कुरडया पण घरी बनवायची आणि सासूबाईंना तिच्या इतकं कौतुक होतं त्या गोष्टीचं, असं म्हणत आता मात्र इकडे रजनीच्या भूतकाळातल्या गोष्टी आबा सांगत असतात, रजनीचं कौतुक करत असतात। तेवढ्यात आता सोहम म्हणतो, काय म्हणजे कुरडया घरी करायचीस तू आई? यावर सरोज म्हणते, हो स्वतः रजनी कुरडया घरी करायची। सोहम म्हणतो, म्हणजे कुरडया घरी करता येतात हे मला माहितीच नाही। मला असं वाटलं वेफर्स ज्याप्रमाणे बाहेरून आपण खरेदी करून आणतो त्याचप्रमाणे कुरडया सुद्धा बाहेरूनच आणतात, असं म्हटल्यावर ती सगळेजण हसायला लागतात। सरोज म्हणते, नाही नाही हा, रजनी स्वतः घरी सगळं काम करून कुरडया करायची। त्यावरती आता मात्र सोहम म्हणतो, मग ठीक आहे आई, यंदा पण कर ना तू कुरडया, म्हणजे कसं आहे ना, मी सुद्धा कुरडयांमध्ये मदत करेल। मग इकडे आहे ना कलावहिनी तिच्या मुलांना सांगेल, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही नसताना इकडे आपला सोहम काका कुरडया करायचा, असं म्हणत सोहम आता गप्पा टप्पा करत असतो। तितक्यात तिथे रोहिणी येते आणि म्हणते, मला तुम्हाला काहीतरी खूप सरप्राइझिंग सांगायचं आहे। म्हणजे तुम्ही आत्ता जे गप्पा टप्पा करताय ना, मला वाटलं काहीतरी आनंदाचा विषय आहे आणि तोच आनंदाचा विषय मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे, असं म्हणत आता इकडे सगळ्यांच्या मोबाईलवरती रोहिणी तो कालचा रात्रीचा फोटो फॉरवर्ड करते आणि म्हणते, बघा बघा काल रात्री दोघं जण अगदी छानपैकी डिनर डेट करत होते। यावरती आता सगळेजण हे पाहायला लागतात। सोहम म्हणतो, दादा डिनर डेट अँड ऑल काय? पण सरोज चिडते। सरोज म्हणते, अद्वैत तू काल रात्री जेवायला येणार नव्हतास ना, तू खोटं बोललास ना माझ्यासोबत? यावरती अद्वैत म्हणतो, नाही अगं आई, माझी मीटिंग कॅन्सल झाली। सरोज म्हणते, गप्प बस तू, तुझी मीटिंग कॅन्सल झाली आणि बाहेरून तू जेवण घेऊन आलास तुम्हाला दोघांना जेवण्यासाठी। यावरती अद्वैत म्हणतो, नाही अगं ऐक तरी। सरोज म्हणते, मग काय नाही म्हणजे काय? अरे काल तू येणार नाही म्हणून मी घरातलं सगळं जेवण भरून ठेवलं होतं आणि ते बाहेर पाठवून दिलं होतं, मग? यावरती आता मात्र कला सांगते, नैवेद्याचं ताट होतं ते ताट आम्ही जेवलो। हे ऐकल्यावरती सरोज गप्प बसते आणि कलाला एक गोष्ट लक्षात येते की सरोज मॅडमनी मुद्दाम मी जेवू नये यासाठी हे सगळं केलं होतं, मला उपाशी ठेवण्यासाठी त्या इतकं सगळं करू शकतात, असा विचार करत कलाला स्वतःलाच खूप वाईट वाटतं। म्हणजे सरोज मॅडम इतकं काही करू शकतील याच्यावरती कलाचा विश्वासच बसत नाही, तिचं मन कुठेतरी दुखावलं जातं। म्हणजे का मी उपाशी राहावं असं यांना वाटलं असेल, असा ती विचार करत असते। तोपर्यंत इकडे आता संगीता आपल्या घरी ताक बनवत असते आणि ती दिनकरला सांगते, उन्हातानाचे बाहेर जाता ताक तरी पिऊन जात जा। यावर दिनकर म्हणतो, नको मला खूप महत्वाचं काम आहे, कामाला उशीर करून मला चालणार नाही। यावरती संगीता विचार करते, काय आहे एवढं महत्वाचं यांचं काम? आता मात्र इकडे दिनकर कामाला निघाल्यावरती त्याला फोन येत असतो। दिनकर म्हणतो, हो हो मी येतो ताबडतोब, आणि तो ताक न पिता घाई गडबडीत निघून जातो। संगीता म्हणते, अहो ताक तरी घ्या, बॉटल तरी घ्या ताकाची, तिकडे जाऊन प्या। संगीता बॉटल घेऊन मागे जात असते आणि नंतर ती काजूला म्हणते, काजू तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे बरेच दिवस मी बघते आहे तुझे बाबा आहेत ना, हे बाबा ना अस्वस्थ दिसतायत, कुणाचा तरी फोन येतो आणि अचानकपणे ते निघून जातात। यावरती काजू म्हणते, तू काळजी करू नकोस आई, मी काय करते माहितीये का, मी आज त्यांचा पाठलाग करते, पाठलाग करून त्यांना मी पाहते की ते कुठे जात आहेत, काय करतायत आणि मग तुला कळवते, तू कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, असं म्हणत काजू आता दिनकरचा पाठलाग करायला लागते। तोपर्यंत इकडे सरोज लॅपटॉपवरती तिचं काहीतरी काम करत असताना
कला तिकडे येते आणि सरोज मॅडम मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. सरोज म्हणते मला तुझ्याशी बोलायला बिलकुल वेळ नाहीये. यावरती कला म्हणते असं काय करताय सरोज मॅडम, मी तुमच्याशी खास काही बोलायला नाही आलेले आहे, पण आतापर्यंत मी तुम्हाला फक्त माझ्यावरती राग आहे असं समजत होते. म्हणजे अद्वैतचं आणि माझं लग्न हे जरी कोणत्याही सर्कमस्टन्सेस मध्ये झालेलं असलं तरी सुद्धा मी पण त्या सगळ्यामध्ये जातच आहे ना, मी पण सफर होते आहे ना. मला मान्य आहे अद्वैतच्या मनाविरुद्ध हे लग्न झालंय. यावरती सरोज म्हणते हे बघ, तुझं हे गोड गोड बोलणं आहे ना, हे मला नाही हा भुलवू शकत. ते आबांसमोर करायचं. आबा तुझ्या बोलण्याला भुलतील, मी तुझ्या बोलण्याला भुलणार नाही. यावरती कला म्हणते मी तुम्हाला भुलवायला किंवा गोड बोलायला आलेच नाही, पण मला काल कळलं की तुम्ही मी जेवू नये म्हणून सगळं जेवण बाहेर वाटून टाकलं. म्हणजे तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती सरोज मॅडम. तुम्ही असं काही कराल असं मला वाटलं नव्हतं. मी उपाशी राहावे म्हणून तुम्ही हे सगळं केलं. मला खूप वाईट वाटलं. असं म्हणत कला आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि म्हणते तुम्ही जरी मला उपाशी ठेवलं असत ना तरी मी तुम्हाला कधी उपाशी पाहू शकत नाही. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाही, पोहे आणि चहा आणलंय ते खाऊन घ्या. असं म्हणत कला आपल्या चांगुलपणाचं प्रदर्शन करत तिकडून निघून जाते. इकडे सरोजला कुठेतरी वाईट वाटतं की आपण हिच्यावरती अन्याय करतोय का. कुठेतरी तिला कलाचा चांगुलपणा भावतो. इकडे तोपर्यंत रजनी आता श्रीकांतकडे आलेली असते आणि ती श्रीकांतला सांगते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावरती श्रीकांत म्हणतोय बघ, महत्त्वाचं असेल ना तरच बोल. कसं आहे ना तुझं हल्ली, काय साडी कुठची नेसू, जेवण काय करू, हे असलं काही विचारणार असशील तर मला विचारू नकोस. त्याच्यात मला इंटरेस्ट नाहीये. तुझं तू बघून घेत जा. मला या सगळ्यामध्ये तू पाडू नकोस. तुला एक गोष्ट सांगतोय, तुला जे काही करायचं ते तू करत जा. यावरती रजनी म्हणते नाही म्हणजे तसं महत्वाचंच आहे, ऐका ना मी काय म्हणते ते. यावर श्रीकांत म्हणतो बोल, ठेवलं मी पुस्तक आता. असं म्हणत श्रीकांत रागानेच तिच्याकडे पाहतो आणि आता तिला बोल, काय बोलायचं ते एकदाच बोल असं म्हणायला लागतो. त्यावरती रजनी म्हणते आईचा काल फोन आला होता. आईचा फोन आला होता की बाबांची तब्येत जरा बरी नाहीये. बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे जरा मी त्यांना भेटायला जाऊन येऊ का. यावरती श्रीकांत एकदम अंगावरती खेकसत म्हणतो हे बरं आहे, म्हणजे आपल्या घरातलं लग्न हे 2 दिवसावरती आहे, 6 महिन्यांनी नाहीये. तू आत्ता तिकडे निघून जायला आणि आपल्या घरातलं लग्न असताना ते लोक तुला कसे बोलवू शकतात. मला कळतच नाही, त्यांना कळत नाहीये का की आपल्या घरात महत्वाचं कार्य आहे. रजनी म्हणते नाही त्यांनी मला बोलवलं नाही, जरा मला आईचा पण आवाज थकल्यासारखा वाटला, बाबांची तर तब्येत बरी नाही वाटली म्हणून मीच विचारते तुम्हाला. यावरती श्रीकांत म्हणतो काही गरज नाहीये, आपल्या घरातलं कार्य सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यानंतर काय करायचं ते बघ. असं म्हणत श्रीकांत आता रजनीला आपल्या आई वडिलांना भेटायला सुद्धा जाण्याची परवानगी देत नाही. रजनी बिचारी उदास होते आणि तिकडून निघून जाते. श्रीकांत एकदम तिच्याशी तुसडेपणाने वागत असतो. इकडे आता कलावरती जबाबदारी सोपवल्यामुळे लग्नामध्ये मेन्यू काय असावा हे ठरवण्यासाठी केटरर्सला बोलवलं असतं. त्यांचा एक माणूस येऊन सगळं मेन्यू लिहून घेत असतो. मग कला त्याला आपल्या आवडीचा मेन्यू म्हणजे आपल्या आवडीपेक्षा जो योग्य मेनू आहे किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय जेवण असावं हे सगळं सांगत असते. सगळ्यात पहिलं ती मसाले भात, बासुंदी पुरी, पन्ह, वेलकम ड्रिंक म्हणून पन्ह, त्याचप्रमाणे मठ्ठा, उन्हाळा असल्यामुळे मठ्ठा आणि कुरडया पापड नको कारण खूप तेलकट असतात, खूप उन्हाळा आहे, असा सगळा मेन्यू सांगते आणि तो माणूस त्याचा मेन्यू लिहून घेतो. म्हणजे कलाने सांगितलेलं सगळं लिहून घेतल्यावर ती कला म्हणते ठीक आहे तुम्ही जरा बसा हा मी आलेच. असं म्हणत कला आपला मेन्यू लिहून देऊन तिकडून निघून जाते. तोपर्यंत अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो बरं झालं तुम्ही आलात, ते तुम्ही मेन्यू लिहून घ्यायला आलात ना, घ्या मी सांगतो तो मेन्यू लिहून घ्या. असं म्हणत अद्वैत त्याला मेन्यू सांगायला लागतो आणि हा सुद्धा मेन्यू सेम टू सेम म्हणजे एक सुद्धा त्याच्यामध्ये कोणताही फरक न करता कलाने सांगितलेलाच मेनू असतो. मेनू मध्ये अद्वैतने सांगितलेलं असतं बासुंदी पुरी, मूग भजी, बटाट्याची भाजी, कुर्मा भाजी, मसाले भात, टोमॅटो कोशिंबीर आणि सगळं जे कलाने सांगितलंय ते सगळं आता अद्वैत सांगतो. याच्या विरुद्ध किंवा याच्या पलीकडे जाऊन एकही गोष्ट तो सांगत नाही. पण आता तो माणूस काही लिहून घेत नसतो. मग अद्वैत म्हणतो काय झालं तुम्ही लिहून का घेत नाहीयेत. तेवढ्यात तिकडे कला येते आणि त्या माणसाला हात करून खूण करते. तो माणूस सांगायचा प्रयत्न करत असतो अहो तुमची मिसेस आलेली ना इकडे, त्यांनी पण सेम. पण तितक्यात कला हातवारी करत असते आणि त्याला सांगत असते प्लीज बोलू नका, म्हणजे सांगू नका याला की मी पण हाच मेन्यू सांगितला नाही तर हा मेन्यू हा कॅन्सल करेल. दोघांचं आता हा संवाद त्या माणसाला काही कळत नाही आणि त्यावेळेला अद्वैत म्हणतो काय
काय हातवारे काय करतेस तू? अगं तुला काय वाटलं मी मेन्यू सांगितलेला तू बदलू शकशील का? माझ्या मेन्यू मध्ये बदल करण्याचा तुला काय अधिकार नाही, लक्षात ठेवा. तू अजिबात इथे मेन्यू मध्ये बदलाबदल करायला येऊ नकोस. कला म्हणते अरे अद्वैत काय मस्करी करतोयस? आणि आता या माणसासमोर झालेला तमाशा थांबवण्यासाठी कला म्हणते नाही नाही, म्हणजे त्याला ना दादा मस्करीची सवय आहे, तो असाच मस्करी करतो. अद्वैत काय चाललंय तुझं? अद्वैत म्हणतो माझं नाव नको घेऊस. यावरती कला म्हणते अरे किती थट्टा मस्करी करतोयस? त्यांना वाटलं की खरंच आपण भांडत आहोत म्हणून. अद्वैत म्हणतो मी नाही थट्टा मस्करी करत आहे. कला जेवढं सावरण्याचा प्रयत्न करत असते अद्वैत तेवढंच विस्कटत चाललेला असतो. कला त्याला एका बाजूला नेते. अरे ऐक मला काय म्हणायचंय. अद्वैत म्हणतो मला नाही ऐकायचं. यावरती तो माणूस म्हणतो काय करू मेन्यूचं? आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो हिने काय मेन्यू सांगितला होता? यावरती तो माणूस सांगतो नाही तो मेन्यू त्यांनी सांगितला होता बासुंदी पुरी. आता मात्र अद्वैत म्हणतो अजिबात नाही, हा सगळा मेन्यू अजिबात होणार नाही. कला म्हणते काय चाललंय काय तुझं? अरे मी कुठे आले होते मगाशी तुझ्यासोबत मेन्यू सांगायला? तू तुझा मेन्यू वेगळा सांगितलास ना, मग तो माझ्या मेन्यूशी मॅच झाला तर तो तुला बदलायला कशाला पाहिजे? म्हणजे हे सगळं बदलण्याची काय गरज आहे? तू तुझा मेन्यू तोच ठेव ना, म्हणजे मी सांगितलेला मेन्यू ठेवायची गरज नाहीये. असं म्हणत कला त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण अद्वैत ऐकायला तयार नसतो. तो त्या माणसासोबतच कला सोबत भांडत असतो. माणसासमोर भांडत असताना शेवटी तो माणूसच कन्फ्यूज होतो. काय मेन्यू ठेवायचा यांचं नक्की ठरतंय की नाही. फायनली अद्वैत येतो आणि म्हणतो हिने बासुंदी पुरी सांगितले ना, मग बासुंदी पुरी मेन्यू कॅन्सल करा. काय ठेवायचंय हे मी सांगतो. कला त्याला हात करून सांगत असते की मी बासुंदी पुरी सांगितले, सांगू नको. पण तो माणूस पटकन बोलूनच जातो. तो म्हणतो हो हो यांनी पण बासुंदी पुरीच सांगितले. त्यावरती कला डोक्याला हात लावते आणि अद्वैत म्हणतो का? हिने बासुंदी पुरी सांगितले म्हणजे बासुंदी पुरी आमच्या घरात होणारच नाही. त्यावरती चिडलेली कला सांगते अच्छा म्हणजे बासुंदी पुरी नको. मी तर बासुंदी पुरी का सांगितली होती माहितीये का? कारण ही सरोज मॅडमची फेवरेट आहे आणि म्हणून मी ही बासुंदी पुरी सांगितली होती. पण ठीक आहे तुला ही बासुंदी पुरी जर का ठेवायची नसेल तर तुझी मर्जी आहे, कॅन्सल. असं म्हणत कला अचूक खडा टाकते आणि तिकडून निघून जाते. कलाला माहिती असतं की सरोजच्या आवडीची बासुंदी पुरी हा कधी कधी बदलणार नाही. हा या सगळ्यामध्ये परत हार मानतो. म्हणजे अद्वैत पूर्णपणे हारलेला असतो. कला पुढे तो काही जिंकू शकत नाही, कारण अद्वैतला कसं हँडल करायचं हे कलाला अचूक समजलेलं असतं. मग तो माणूस पण कन्फ्यूज असतो. मॅडम सांगा ना काय करू, म्हणजे बासुंदी पुरी ठेवायची आहे की नाही? यावरती कला सांगते तुम्ही काळजी करू नका, जो मेन्यू तुम्ही ठेवलेला आहेत ना आम्ही दोघांनी फायनल केलाय तोच मेन्यू असेल. मग तो माणूस तिकडून निघून जातो. कला विचार करते किती हा अद्वैत विचित्र आहे. तोपर्यंत काजू इकडे पाठलाग करायला आलेली असते आणि ती दिनकरचा पाठलाग करते. ती आपला मित्र पक्याला घेते आणि पक्या चल लवकरात लवकर आपल्याला बाबा कुठे जातात ते पाहायचं आहे. आणि दोघं जण जाऊन पाहतात तर काय, आता मात्र ओझी उचलण्याचं काम इकडे दिनकर करत असतो आणि आता काजूला जबरदस्त धक्का बसतो. काजू विचार करते म्हणजे बाबा आम्हाला सगळ्यांना फसवून हे काम करतायत. तिला आता खूप मोठा धक्का बसतो आणि त्या धक्क्यातून ह्या सगळं सावरण्यासाठी किंवा हे सगळं आता जाऊन आईला सांगण्यासाठी काजू निघते. तोपर्यंत कला आता अद्वैतच्या रूम मध्ये येते. काय चाललंय तुझं? त्या बाहेरच्या माणसासमोर इतका तमाशा करण्याची काय गरज होती तुला? अद्वैत म्हणतो तमाशा आणि मी केला. यावरती कला म्हणते तुझं मला काही कळतच नाहीये, म्हणजे तुला पण त्या साड्या आवडल्या होत्या बरोबर आहे ना? साड्या जर तुला पण आवडल्या होत्या आणि त्या मला आवडल्या तर काय फरक पडतोय? माझ्या आवडीच्या नाही घेतोयस ना तू तुझ्याच आवडीच्या घेतोयस ना. अद्वैत म्हणतो आहे मला प्रॉब्लेम. कला म्हणते कसला प्रॉब्लेम आहे, काय चाललंय तुझं? म्हणजे दर वेळेला तू हे असं वागू नको. हे बा आता मंगळसूत्राची डिझाईन सिलेक्ट करायची आहे ना तर मी आणि रोहिणी मॅडम बघू. म्हणजे रोहिणी मॅडमच्या मुलाचं लग्न आणि त्यांनी म्हटलं तर ठीक आहे मला हे नको ते नको, तुझं काय चाललंय? यावरती अद्वैत म्हणतो भाऊ आहे तो माझा. कला म्हणते मग ती माझी बहीण पण आहे ना. कला म्हणते जाऊ दे पण मंगळसूत्राचं काय? यावरती अद्वैत म्हणतो तू यात लक्ष घालू नको, मंगळसूत्राचं काय करायचं ते माझं मी बघून घेईन. या सगळ्यामध्ये तुला पडण्याची बिलकुल गरज नाहीये. यावरती कला म्हणते ठीक आहे ना, मी परत या मंगळसूत्राच्या पडणार नाही बरं का, या सगळ्यामध्ये पुन्हा मी लक्ष घालणार नाही. अद्वैत म्हणतो मला पण तेच पाहिजे, तू अजिबात लक्ष घालू नको. कला म्हणते ठीक आहे सुटले मी एकदाची. यावर अद्वैत विचार करतो आता ही असं का म्हटली सुटली म्हणून, आणि कला तिकडून तावाने निघून जाते.
तोपर्यंत इकडे मात्र आता राहुल आणि रोहिणी यांची कारस्थानं संपत नसतात. राहुल सांगत असतो, आई तू काहीतरी कर ना, मला त्या मुलीसोबत नाही लग्न करायचं आहे. म्हणजे ती मुलगी मला डोळ्यासमोर नको असते, ती समोर असली ना की मला त्रास होतो त्या नैनाच्यामुळे. आणि तो आता घडलेला सगळा प्रकार म्हणजे साडी वगैरे जी नैनाने घेतलेली असते आणि त्याला फसवून बिल द्यायला लावलं असतं, हे सगळं तो सांगत असतो. त्यावेळेला आता मात्र इकडे रोहिणी म्हणते, हे बघ एक काम करूया, ज्याप्रमाणे अद्वैतच्या लग्नामध्ये नैना पोहोचलीच नाही आणि लग्न तुझ्या सोबत आता होतंय ना, हे सगळं हे त्याच्यामुळेच घडतंय ना, तेच करायचं आपण. आपल्या लग्नात सुद्धा किंवा तुझ्या लग्नात सुद्धा नैना वेळेवरती पोहोचणार नाही याची तू खबरदारी घे. नैनाला वेळेवरती न पोहोचवायची जबाबदारी तुझी, असं म्हणत आता इकडे रोहिणी प्लॅन करत असते. पण नेमकी तिकडे कला येते आणि रोहिणीचा घाणेरडा प्लॅन कला ऐकते आणि म्हणते, सरोज मॅडमने तुम्हाला खाली बोलवलंय, असं म्हणत कलाने ते ऐकलेलं असतं. मग सगळेजण खाली येतात. खाली आता ऍक्च्युली नैना आणि आता संगीता पण आलेली असते मंगळसूत्राची डिझाईन फायनल करायला. तर आता चांदेकरांच्या पेढीवरतील एक्सक्लुझिव्ह मंगळसूत्र आलेले असतात. अद्वैत ती मंगळसूत्र दाखवतो आणि आबा हे मंगळसूत्र बघून घ्या, हे आपलं लेटेस्ट डिझाईन आहे. आणि लगेचच मग नैना ते डिझाईन घेते, हो हे मला खूप आवडलंय, हेच मला मंगळसूत्र पाहिजे. त्यावरती कला म्हणते, अद्वैत त्या दोघांचं लग्न आहे ना, त्यांना ठरवू दे कोणतं मंगळसूत्र घ्यायचं आणि नाही. मग कला अद्वैतला एका बाजूला घेऊन जाते आणि अद्वैतला म्हणते, तुला काय गरज होती ते मंगळसूत्र समोर करायची, जेणेकरून नैनाताईने तेच मंगळसूत्र घ्यावं आणि नैनाताईला तू सुचवलंस ते मंगळसूत्र घ्यायला. अद्वैत म्हणतो, मी असं का करू, मी एक बिझनेसमॅन आहे, बिझनेसचे टॅग मला माहिती असतात. आता नैनासाठी मंगळसूत्र अद्वैतने सुचवलं म्हणून कला जेलस झालेली असते. कुठेतरी दोघांच्या मनामध्ये आता प्रेम निर्माण होत चाललेलं असतं.